मनपा प्रशासन यापूर्वी ज्याप्रमाणे काम करत होते त्याप्रमाणे आता सुद्धा जनतेच्या हिताचे काम करणार. मनपा आयुक्त कविता द्विवेदी. जागतिक महिला दिनानिमित्त सावित्री शक्तीपीठाचे अभिनव उपक्रम संपन्न. कौटुंबिक न्यायालय महिला दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवून जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. अकोला महापालिकेची मुदत 8 मार्चला संपली आहे. या महापालिकेवर 9 मार्चपासून प्रशासक असणार आहे. त्यासाठी आयुक्त कविता द्विवेदी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अकोला महापालिकेची निवडणूक निर्धारित वेळेत घेणे आवश्यक असल्याने विद्यमान सदस्याचा कार्यकाळ संपताच आता प्रशासकाच्या नियुक्तीचा आदेश धडकला आहे. हा आदेश नगरविकास विभागातर्फे अकोला महापालिका प्रशासनाला पाठवण्यात आला आहे. त्यामुळे 9 मार्चपासून महापालिकेचा कारभार हा प्रशासनाच्या हाती येणार आहे. 8 मार्चला होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा ही शेवटची सभा घेण्यात आली होती. या सभेत सर्व विषयाला मंजुरी देऊन शेवटची सभा संपन्न झाली. 9 मार्चपासून प्रशासन कामकाज पाहणार आहे. यावेळी मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी सत्यलढाशी बातचीत करताना सांगितले की मनपा प्रशासन यापूर्वी ज्याप्रमाणे काम करत होते त्याप्रमाणे आता सुद्धा जनतेच्या हिताचे काम करणार. यावेळी त्यांनी महिला दिनाच्या सर्व कर्मचारी महिलांना शुभेच्छा दिल्या. राजमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी प्रेरित सावित्री शक्तीपीठ पुणे व अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती निमित्ताने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह लहान उमरी अकोला येथे कर्तृत्ववान सावित्रीच्या लेकी व दाम्पत्यांचा ज्योती सावित्रीची प्रतिकृती व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. आयोजित कार्यक्रमामध्ये होय मी सावित्री बोलते हा अभिनेत्री वैशाली धाकुलकर राज्य अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे यांचा 2571वा प्रयोग सादर झाला. यावेळी उपस्थित जनसमुदाय वैशाली यांच्या अभिनयाने मंत्रमुग्ध होऊन भारावून गेला. प्रत्यक्ष सावित्री आपणासमोर त्यांचा जीवनपट उलगडत असल्याची प्रेक्षकांना अनुभूती आली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर संतोष हुशे, प्रमुख अतिथी महापौर अर्चना मसने, अरविंद घाटोळ, सुभाष सातव, सावित्री शक्तीपीठ पुणेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कुडधरन, सावित्री शक्तीपीठाच्या राज्य अध्यक्ष वैशाली धाकुलकर, हेमा हुशे, सावित्री शक्तीपीठाच्या जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक कल्पना तायडे, सावित्रीबाईचे जन्मस्थळ नायगाव येथील सौ सुमनताई अडसूड, व्यवस्थापक सुवर्णा कोरे, माधुरी जाधव, जयंतराव मसने, सुमित्राताई निखडे, मनीषा हिवराले, उमेश मसने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर अर्चनाताई मसने, सौ माधुरी दाते, काजल राऊत, मायाताई सुपासे, कवयित्री अमिता घाटोळ तसेच मनीषजी हिवराडे, सौ संध्या हिवराडे, पुंडलिक भामोदे, डॉक्टर निर्मला भामोदे या दाम्पत्यांचा राजकीय, सामाजिक, आंतरराष्ट्रीय, क्रीडा स्पर्धा व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यांबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रामदासजी खंडारे, बाळकृष्ण काळपांडे, विठ्ठलराव तायडे, डॉक्टर प्रवीण लोखंडे, डॉक्टर समता लोखंडे, प्रमोदजी घाटोळ, प्रदीप काळे, प्राध्यापक डॉक्टर नितीन देऊळकर, मालुताई, गोदावरी कलोरे, अरुणजी काळे, विद्या घाटोळ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावित्री शक्तीपीठ शाखा अकोलाच्या शारदा धनुकार, निशा गाडगे, प्राध्यापक वैशाली रहाटे, माधुरी धनुकार, प्रतिभा काळे, राजश्री बाळे, संध्या देशकर, स्नेहलता नंदरधने, ज्योती निखाडे, नेहा राऊत आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्राध्यापक कल्पना तायडे, सूत्रसंचालन पल्लवी गणगणे तर आभार प्रदर्शन सचिव रुपाली पवार यांनी केले. आई वडील किंवा पोरं विदेशात होते त्यांनी तर तिथून इथं 50-50 1-1 लाख देऊन ग्रामण पुण्यात बुक केले. पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये पुण्यात तर खूप चालला हा धंदा. म्हणजे त्या ब्राह्मणांनी किती कोटींनी कमवले असं आपण सांगू शकत नाही. अरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव ऐकलं. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिवस संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे 8 मार्च रोजी अकोल्यातील कौटुंबिक न्यायालय येथे विकास फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना मोफत प्रशिक्षण शिबिर घेऊन महिलांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. न्यायालय परिसरामध्ये आकर्षक रांगोळी सौ कांचन ठाकूर यांनी सजविली होती. त्याचप्रमाणे जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या ठिकाणी सन्मान सोहळ्याचा प्रमुख उपस्थितीमध्ये सौ शुभदा ठाकरे, न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय अकोला, श्रीमती वैष्णवी दातकर, अध्यक्ष श्री विकास फाउंडेशन अकोला, श्री CN वानखडे, अध्यक्ष अकोला बार असोसिएशन, श्री डवले, उपाध्यक्ष अकोला बार असोसिएशन, सौ मनीषा कोकुलवार, विवाह समुपदेशक, तर कार्यक्रमाचे संचालन सौ कांचन ठाकूर यांनी केले. यावेळी गेल्या 1 महिन्यापासून महिलांना या ठिकाणी मोफत स्वयंसिद्ध प्रशिक्षणाची व्यवस्था श्रीमती वैष्णवी दातकर यांनी ब्युटी पार्लर, शिवणकाम, कुक मेकिंग, केक मेकिंगच्या माध्यमातून दिले.